माझा मुलगा आदित्य. आदित्य हा घरात खूप मस्ती करणारा, खूप बडबड करणारा, पण बाहेर एकदम शांत. सर्वात मेन मी इथे मॅमकडे त्याला पहिलं रूप आणि आत्ताचं रूपक हे कंटिन्यू करण्यासाठी मेन रिझन तेच की तो स्टेज डेअरिंग यायला पाहिजे, त्याला बोलता आलं पाहिजे लोकांमध्ये, त्याच्यासाठी. म्हणून आता मी 2 याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात इतका फरक जाणवतोय मला की तो सगळ्यांसोबत बोलतोय, एक्सप्रेस होतोय. आणि नाटकातही म्हणजे आता मॅमनी तर गाईड केलं पण आमच्यानुसार भरपूर झालेलं आहे त्याचा प्रोग्रेस. सो थँक्यू सो मच मॅम. त्याचा अजून तो म्हणतोय आम्हाला की नेक्स्ट तुमचं जो आहे त्याच्यासाठी कंटिन्यू करू म्हणून. सो लेट्स सी. थँक्यू. नमस्कार, मी अविकाची मम्मी. अविका, तुम्ही म्हणता मॅम तसंच घरात अतिशय ओव्हर ॲक्टिंग, बोलायच्या आधीच एक्सप्रेशन, ते चॅनलाइज व्हावं म्हणून मी गीतांजली मॅमकडे अविकाला पाठवते. हा तिचा दुसरा प्रयोग होता स्टेजवरचा आणि नक्कीच मला खूप फरक जाणवतोय तिच्या उच्चारांमध्ये आणि एक छान कंट्रोल ॲक्टिंग करायला मे बी ती खूप छान शिकली आहे आणि नेहमीच तिला आनंद असतो ज्यावेळेस क्लास असतो तेव्हा ती खूप आणि कालपासून तर अगदी तिच्या पोटात गुडगुड 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 असंच चाललं होतं की कधी स्टेजवर जाऊन परफॉर्म करायला मिळतं. खूप छान अनुभव आहे एक पॅरेंट म्हणून. मॅडमकडे पाठवते तेव्हापासून आणि आज तुम्ही जे गाईड केलं ते तर अगदी म्हणजे सोने पे सुहागा होतं. एक छान मार्गदर्शन आम्हाला मिळालं तुमच्याकडूनही, त्याचं नक्कीच आम्ही यूज करू. आणि खूप छान. मी पुढेही मॅमला विनंती करतोय की हा प्रोग्राम कंटिन्यू सुरू ठेवा क्लास. थँक्यू सो मच गीतांजली मॅम. थँक्यू सो मच मॅम. तर त्याला खूप नाटकात आवडतो आणि तो सांगत नव्हता आम्हाला घरी आम्ही काय करतो ते, पण नाटकाचं सगळं सांगतो, शाळेतलं काहीच सांगत नाही आणि खूप बदल झाला त्याच्यामध्ये. आणि टी व्ही बघत नाही इथून मॅडमकडे आल्यापासून. आणि एक्सप्रेशन करून दाखवतो आम्हाला घरी, म्हणजे स्वराज बोलेल की नाही असं वाटायचं आम्हाला बाहेर, पण तो या नाटकात आल्यापासून खूप छान बोलतो. आणि तुमचं मार्गदर्शन मी पण ऐकलं, छान वाटलं मला. मी किरण चव्हाण आणि माझे 4 नातवंड या रंगभूमी क्रिएशन संचलित आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. आणि गेल्या अनेक महिन्यांपासून मी बघतो आहे की माझे जे नातू आहेत ते अतिशय छान त्यांच्या वागण्यात बोलण्यात फरक पडलेला आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्टिंग हा पार्ट आहेच आहे, परंतु मोबाईलपासून मुलं दूर गेलेले आहेत. आणि मला गीतांजलीचं खूप कौतुक वाटतं की ती लॉयर आहेत आणि वकिलीची प्रॅक्टिस करता करता तिच्या मनात तिचा जो पॅशन आहे ते तयार झालं आणि त्या पॅशनमुळे तिने छान अशी अकॅडमी केली आहेत. आणि अकॅडमी केली ते छोट्या मुलांसाठी आहे की जे अतिशय डिफिकल्ट आहे. मोठ्यांना मध्यम वयातल्या मुलांना सांभाळणं, त्यांना ट्रेनिंग देणं फार सोपं आहे, परंतु इतके छोटे म्हणजे 3 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंत मुलांना ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिलं गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आज त्यांनी प्रेझेंटेशन दिलेले आहेत, इट्स हॅट्स ऑफ टू गीतांजली आणि हर टीम. अँड थँक्यू, ऑल दी बेस्ट. हॅलो, मी लक्ष्मी पिंपळे. काल मला गीतांजली भालेरावचा फोन आला. अभिनव नाट्यशाळा ही ती कंडक्ट करते. 4 महिन्यांपासून ती लहान मुलांचे कार्यशाळा घेत होती आणि आज तिने ते परफॉर्मन्स सादर केला माझ्यासमोर. मी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. मला इतकं आवडलं तिचं ते जे काही आहे. लहान मुलांनी इतकं सुंदर सादर केलेलं आहे. त्यांचे उच्चार, त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचा कॉन्फिडन्स हे सगळं मला दिसून आलं. यामागची तिची मेहनत मला दिसून आली आणि त्यासाठी मी गीतांजलीला व्हेरी गुड म्हणजे थँक्स की तू लहान मुलांना इतकं छान अगदी मनापासून घडवतेस. मला मजा आली आणि दरवेळेस मला तिने प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावं आणि हा तिचा परफॉर्मन्स, हे तिचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते मी बघावं अशी माझी इच्छा आहे.